नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी आरविशला जस्ट घेतला आहे आणि तो खूप खुश झाला. अक्षरशः येऊन मला असं त्याने मिठीच मारली डायरेक्ट ना है ना. आरविश काय नाही लवकर सुटला, खुश आहे खूप. लवकर सुटला म्हणजे त्याला घ्यायला मी आले ना. मी कधी येत नाही तुम्हाला तर माहिती आहे, पण मी आले तो खूप खूप खुश झाला मंडळी. खूप छान हॅपी झाला तो. हे बघ आरविशचे काका ना. जातो फिरायला जातो. नाही बघा आरविश बुलेट वरती बसलाय. तो बुलेटला खूप घाबरायचा लहानपणी. बुलेट म्हटलं का खूप रडायचं. आता बुलेट आली का म्हणतो मम्मा बुलेट आहे. म्हणजे तो 6 महिन्याचा होता ना, याच्या आवाजाने खूप घाबरायचा. अजूनही लहानच आहे पण आता नाही घाबरत तो. हा नाही, आज मी आरविशला घ्यायला आले. मला पण खूप छान वाटलं, आरविशला पण खूप छान वाटले ना. आरू काय बेटा चाललो आपण फिरायला. बोल मंडळी, माझं थोडं बँकेचं काम आहे त्यामुळे मग मी ऑफिसला थोडं उशिरा जाणार आहे. मी मेसेज केलेला आहे ऑफिसमध्ये आणि सांगितलेलं की मला लेट होईल यायला. पण माझी खूप धावपळ होते सध्या. तर मी घरात सगळं आवरून निघाली, स्वयंपाक वगैरे केला सगळा आणि सकाळी 5 वाजेपासूनच मी उठलेली आहे घरामध्ये. व्हिडिओचं काम केलं आहे, व्हिडिओ पोस्ट करायला लागतं थोड्या वेळातच. तर मग चला तुम्हाला पण दाखवते. आरविशच्या टीचरशी मी जवळजवळ 5 मिनटं बोलत होती की आरविशचा स्टडी कसा आहे, सगळं बोलतो का, बिहेवियर कसं आहे मुलांसोबत, सगळ्या गोष्टी मी डिस्कस केल्या. आणि त्यांनी मला खूप वेळ पण दिला. त्यामुळे मला मॅडम तुम्ही कधीच येत नाही. आरविशच्या मम्माला मी पहिल्यांदा बघितलं आहे. एकदा मला असं बोलत होता की आरविशच्या मम्माला मी पहिल्यांदा बघितलं आहे म्हणून. म्हटलं मी नसते घरी, विशालच येतात म्हणे. हो आम्ही बघतो म्हणे. मग त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारला की आरविश ॲक्टिव्हिटी कसा करतो, सगळ्यांसोबत मिक्स करून राहतो का, ते म्हणजे सगळं विचारलं. टिफिन हाताने खातो की मग तुम्ही भरवता त्याला. या सगळ्या गोष्टी मी आज एक आई म्हणून मला खूप भारी वाटतं. मी त्यांना सगळं विचारत होते असं काय हो. मला खूप भारी वाटलं. चला मंडळी बँकेत जाते आणि दाखवते तुम्हाला. मला यायला खूप उशीर झाला. हे दुपारी मी वरण करून ठेवलं होतं ते. आता मी कांद्याची पात बनवली भाजीमध्ये. इकडे करते आहेत चपात्या आणि बघू शकता तुम्ही माझं सगळं चालू आहे स्वयंपाक वगैरे. इकडे विशालचं आवरून दिलेलं आहे. विशाल चाललेत ऑफिसला. वरती फॅन आहे. बाय. हां बाय बाय. तर मंडळी मी आत्ता घरी आले. तुम्ही पाहिलं, तुम्हाला दाखवलं. चपात्या केल्या, विशालचा डब्बा केला, विशाल ऑफिसला गेले. तर मला हळदी कुंकवाला जायचं आहे. मला त्यांनी कॉल करून बोलवलेलं आहे की ताई या म्हणून हळदी कुंकवाला. मला दुपारीच फोन आला होता ऑफिसमध्ये. हो चल जायचं आहे. ऑफिसमध्येच कॉल आला होता. हां आले बाबू. ऑफिसमध्येच कॉल आला होता मला की ताई हळदी कुंकवाला या. आणि आता बघाल तुम्ही 9 वाजलेत बरोबर. पाणी यायचा पण वेळ झालेला आहे, पण जाऊन येते कारण मला ऑफिसमधनं यायलाच खूप उशीर झाला होता आज. पण ठीक आहे जाऊन येते पटकन. हळदी कुंकवाचं आमंत्रण आल्यावरती गेलंच पाहिजे, सोडता नाही येत ते. आपला सवाष्णीचा मान असतो त्यासाठी जायचं असतं. तर मग चला एक मला 10-15 मिनटं लागतील, लगेच येईल मी कारण मला कामं खूप आहेत. तर अशी छानशी मस्त अशी तयारी केलेली आहे. जाते आणि आता ते तिकडे बघू. जर शूट घेता आलं तर घेईल, नाही घेतलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. बघा जसं असेल तसं असेल. ॲक्च्युली साडी वेअर नाही केली, ड्रेस वेअर केला. बोलतीलच त्या मला की आरती साडी का नाही नेसलेली म्हणून. ठीक आहे चला जाऊन येते आणि दाखवते तुम्हाला पण. आरू सर हां आज हळदी कुंकू आहे ना म्हणून तुम्हाला उशीर होईल. आम्हाला भात लावायचा. अच्छा भात करायचा आहे. तरी आहेत पिंकी ताईंना तर तुम्ही सगळेजण ओळखतात, पण खूप दिवसानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये आलात ना. हां आरविश पण आहे. आरविश
ठीक आहे. मी उशीर आली सर्वात ना, एकदम लास्ट नंबर तुमचा लास्ट नंबर माझा. आज मी आली ऑफिस मधनं. काय येणार नाही वाटतं चेंज करूया पण थोडं 2 मिनिटांनी लगेच तुम्ही तिथं हो. आलात बरं चला. अच्छा, ना ऑफिस मधनं आले. विशालला पण ऑफिसला जायचं होतं ना, मग ते सगळं धावपळच असते माझी पण. अच्छा. ठीक आहे. खूप छान वाटलं पण हो ना. लास्ट नंबर तुमचा होता. हो चेंज करायला निघालेली पण म्हणजे जायचं येतील ना थोडा वेळ हो ना. बघूया थांबूया. हो, आणि खूप छान दिसते साडी, खूप छान Thank दिसली you. त्यांनी, खूप सुंदर दिसतात पिंकी ताई असं. तर चला मग आता इकडनं निघते आणि परत दाखवते तुमच्या घरी तुम्हाला आता पण. भेटूया अजून. हो, माझ्या हळदी कुंकवाला मजा येईल. तुमच्या ठीक आहे. इथे तेच सांगा ना. लवकरच करा येऊ हो, आम्ही. लवकरच ठेवायचं. हळदी कुंकू झालंय माझं, अर्धी तयारी झाली, अर्धी बाकी आहे. आणि मला आहे ना ताईंनी दिलेलं वाण खूप आवडलं. तुम्हाला ती आयडिया पण खूप छान वाटेल आणि खूप युजफुल आहे. रोज आपल्याला, मला तर आता रोज आठवण येईल की पिंकी ताईंनी दिलेलं म्हणून असं. हे बघा, इकडे आहे अगरबत्ती आणि हे ताईंनी वाण दिलेलं आहे. खूप छान. कसं काय सुचलं हो तुम्हाला हे वाण? माझ्या मिस्टरांचंच काम आहे, त्यांनीच सांगितलं हो. तुला मी अगरबत्ती आणून देऊ शकतो, बाकी दुसरं तुझं बघ काय चॉईस तुझी. पण खरंच ना खूप सुंदर ना. त्यांनी स्वतः लावून आणलंय. आणि मला useful खास आहे पण. मला गेले ते आणायला. हो ना, तिकडे खूप अगरबत्ती. युजफुल आहे, आपल्याला त्याला रोज घरामध्ये अगरबत्ती खूप लागतं. येते. हो ना. त्यांनी मला अगरबत्ती ठीक आहे, अगरबत्ती मी काम करेन देईन हो तुला ना. आणून. दादांनी आणून दिलेलं आहे वाण ताईंना आहे असं. खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, वाण आणण्यासाठी नवीन ही आयडिया आहे अगरबत्तीची. धन्यवाद, मस्त हो. थँक्यू. ठीक आहे, चालेल. मग चला आता घरी जाते आणि बोलते तुमच्यासोबत. तुम्ही बघितलं, मी हळदी कुंकवाला गेले, तिकडनं मला येता येता बरोबर 10 वाजलेत. तुम्ही बघू शकता इकडे. आणि पहिले तर तिकडनं निघाले, मग बाबर काकींना भेटले, बाबर काकींकडनं मग त्याच्यानंतर भाभीला भेटले, भाभीकडनं पिसे काकी, असं फिरत 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 आली. सगळीकडे थोडा थोडा टाईम देत आली. सगळ्यांना मला भेटून खूप छान वाटलं होतं. आरती तू भेटतच नाही आत्ता, तू दिसत पण नाही लवकर. म्हटलं आता काय करणार काकी, मी बिझीच असते तर काय करू शकत नाही. म्हटलं कामाला जाते तर मग भेटत नाही त्यांना. मी पहिलं कसं आरविशने पाडलं काहीतरी, पहिलं कसं आमचं भेटणं असायचं, बोलणं असायचं, पण आता तसं काहीच नाही आहे. म्हणून मग त्या बोलत होत्या मला की माझं ना आरविशकडे लक्ष आहे थोडंसं. अरे तर त्या मला बोलत होत्या आरती तू भेटतच नाही आता. म्हटलं ठीक आहे काकी, काय करणार, ऑफिसला जावं लागतं म्हणून मग नाही मला थांब देता येत तेवढा वेळ. पण खरंच खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून आज, आमच्या सोसायटी मेंबर्सला. तर चला आता घरातलं आवरते आणि तुम्हाला पण दाखवते. तर मंडळी, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. खूप कामं होते घरामध्ये, सगळे आवरली आता. हो, उशी घेते मी. आणि आता झोपायची तयारी आहे. तिकडे बघा आरविश झोपतोय, तुम्हाला दाखवते मी. आरविश पण झोपतोय. 11:15 12:15 झालेत, 12:10. उशीर झाला आज. सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं, व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.